पाणथस्ताच तुम्हाला घेऊन आलेला आहे सुधागड पालीमधल्या ठाणाली लेणीवर। ठाणाली म्हणजे नाडसूर लेणी सुद्धा तिला म्हणतात। ठाणाली आणि नाडसूर लेणीवरती आज आपण आलेलो आहोत। ठाणाली लेणी अतिशय दुर्गम अशा पहाडांमध्ये आहे। 2 टेकड्या जवळपास पूर्ण पार कराव्या लागतात आणि त्यानंतर आपण त्या लेणीवर पोहोचतो। असा संपूर्ण त्याचा असं आपण आता हा तो पावसाळ्यात इथे चांगला ओढा वाहतो, पण आता कोरडा आहे त्यामुळे इथे पाण्याचा प्रवाह नसल्या कारणाने या प्रवाहातून आपल्याला पलीकडे जावं लागतं। आता आपण प्रवाह पार करून पुढे ठाणाली लेणीवर चाललेलो आहोत। काही मार्किंग्स आहेत, मार्किंग्सच्या माध्यमातून आपल्याला जायचं असतं। पुढे मार्किंग आहे ती दाखवतो। इथली चढाई थोडीशी कठीण आहे। हे काही मार्किंग्स आहेत, हे अशी मार्किंग असते, त्या मार्किंगवरून आपल्याला जायचं आहे। टप्प्याटप्प्याने आपण पुढे समजून घेऊया। मित्र गौतम कदम यांच्या बाईकने आज पुन्हा एकदा पर्यटकांनी पाठ फिरवलेल्या वारसा स्थळाच्या दिशेने पाणथस्ताच्या प्रवासाला सुरुवात झाली। आजचा प्रवास होता रायगड जिल्ह्यातील सुधागड जवळील पालीजवळच्या ठाणाली लेणीचा। सह्याद्रीच्या पर्वतरांगेतील लयन स्थापत्याच्या सुरुवातीच्या काळातली ही अत्यंत महत्त्वपूर्ण लेणी समूह। प्राचीन काळातील समाज मनावर धार्मिक, सांस्कृतिक व शैक्षणिक प्रभाव पाडणारी महत्त्वपूर्ण केंद्र। तसेच धार्मिक व शैक्षणिक घडवणुकीचे हे महत्त्वपूर्ण केंद्रस्थान। त्या समोरच्या पहाडातून असं डोंगर ह्या 2 टेकड्या पार करून इकडचं हा जंगल पार करत करत मग आपण इकडे येतो आणि ह्या पायवाटेवरून या पहाडातून असं करत करत आपण ही समोर आपल्याला लेणी दिसते। लेणीची कपार आहे, कपारीत ही लेणी आहे आणि अतिशय दुर्गम भागामध्ये ही लेणी आहे। तुम्ही पाहत असाल ठाणाळे गावातून जवळपास 1.5 तासाची दमछाक करून टाकणारी 3 पहाडांची चढाई पार करून गेल्यानंतर आपल्याला मगच या लेण्यांपर्यंत पोहोचता येतं। आपण लेणीपर्यंत आलो। पाठीमागे दिसते ती लेणीची कपार आहे। ही संपूर्ण जी कपार दिसते ना, इकडून अशी ती पूर्ण तिथपर्यंत ही संपूर्ण कपार आहे। लेणी परिसरातील घनदाट अरण्य पाहता 1890 मध्ये इथे पहिल्यांदा पोहोचलेले व या लेणीला प्रकाशझोतात आणणाऱ्या इंग्रज अधिकारी लेफ्टनंट रेव्हरंड जे ॲबट यांचे कौतुक करावेसे वाटते। ठाणाली लेणी पश्चिमाभिमुख असलेल्या 23 लेण्यांचा समूह आहे। साधारण इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात ते इसवी सन पूर्व 1ल्या शतकात म्हणजे इसवी सन पूर्व 1ल्या शतकाच्या 70 ते 50च्या आसपास या लेण्यांच्या निर्माण कार्याला सुरुवात झाली असे काही तज्ञांचे मत आहे। तर काही तज्ञांच्या मते इथे सापडलेल्या मौर्य घराण्याचे 3रे शासक चक्रवर्ती सम्राट अशोक यांची 7 नाणी सापडल्याने व इथे उपलब्ध असलेल्या शिलालेखांच्या लिहिण्याच्या धाटणीवरून या लेणीच्या निर्माण कार्याला इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासूनच सुरुवात झाली होती असंही काही तज्ञांचे मत आहे। 23 लेण्यांच्या पैकी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण लेणी आहे। प्राचीन काळी इथे
निवासी असलेल्या व अर्हंतपद प्राप्त केलेल्या 6 आदरणीय भदंतांच्या स्मृतिप्रित्यर्थ निर्माण केलेले स्तूप समूह आपण पाहू शकतो. साध्या स्तूपातून ते विकसित झालेल्या स्तूपांवरून आपल्याला सहज लक्षात येतं की वेगवेगळ्या कालखंडात हे वेगवेगळे स्तूप निर्माण झाले होते. याचाच अर्थ असा होतो की वेगवेगळ्या कालखंडामध्ये ज्या आदरणीय भदंतांनी इथे अनंतपद प्राप्त केलेले होते, निर्वाणपद प्राप्त केलेले होते, अशा आदरणीय अनंत भदंतांच्या त्यांच्या शारीरिक धातूंवरती निर्माण केलेले हे स्तूप आहेत, जे वेगवेगळ्या कालखंडांमध्ये निर्माण झालेले होते. एकसंघ दगडातून निर्माण केलेल्या सुरुवातीच्या काळातील लेण्यातून दिसून येणारे स्मारक स्तूप समूह भाजे पितळखोरा लेणीबरोबरच इथे ठाणाली लेणीत देखील दिसून येतात. लोणावळा मळवली जवळील भाजे लेणी समूहात एकसंघ दगडातून कोरलेले 14 स्तूप समूह आहेत, जे इथून निवास करणाऱ्या आदरणीय थेर भदंतांच्या शारीरिक अवशेषांवर निर्माण केले गेले आहेत. त्या स्तूपांच्या पैकी 4 स्तूपांवर त्यांची नावे देखील उत्कीर्ण केली गेली आहेत. स्तूप क्रमांक 6 वर थेरांना भयंत संघ दिनिंक म्हणजे थेर आदरणीय संघ दिनांचा हा स्तूप आहे असे उत्कीर्ण केले. स्तूप क्रमांक 7 वर थेरांनं भयंत अंपकिण कानं थुपो म्हणजे थेर आदरणीय अंपिकण यांचा हा स्तूप आहे. तर स्तूप क्रमांक 8 वर थेरांनं म्हणंत धम्मगिरीना थूप म्हणजे थेर आदरणीय धम्मगिरी यांचा तो स्तूप आहे. स्तूप क्रमांक 13 वर थेरांनं भयंत थेर भयंत यांचा स्तूप अशी त्यांची नावे कोरलेली आहेत. तसेच 2 स्तूपातून शारीरिक अवशेष जतन करून ठेवण्यासाठीच्या खोबण्या देखील आहेत. तशाच खोबण्या आपल्याला ठाणाले लेणीत देखील दिसून येतात. या खोबणीतून अनंत झालेल्या भदंतांचे पवित्र शारीरिक धातू जतन करून सुरक्षितपणे ठेवण्यात आले होते. अर्हंतपद प्राप्त केलेल्या भदंतांच्या शारीरिक अवशेषांना एका करंडकात ठेवून त्याची विधिवत पूजा करून या खोबणीतून त्यांना एका ताशीव दगडाच्या झाकणाने बंदिस्त करून सुरक्षितपणे ठेवले जात असे. स्तोतापन्न, सकुतगामी, अनागामी आणि मग शेवटची पायरी अनंत असे मानसिक पद प्राप्त केलेल्या आदरणीय भदंतांच्याच शारीरिक धातूंवरती स्तूप निर्माण करण्याची प्रथा पूर्वपार चालत आलेली आहे. त्याचेच प्रतिकात्मक स्वरूप हे स्तूप आहेत. लेणी समूहातील सर्वात प्रशस्त वास्तू म्हणजे हे विहार लेणी. एका प्रशस्त चौकाभोवती 3 भिंतीतून संघारामाची निर्मिती केली गेली आहे. स्तंभ विरहित सपाट छत अत्यंत कुशलतापूर्वक सौंदर्यपूर्ण समण परंपरेतल्या शिल्पांची निवड करून हे विहार लेणे शिल्पांनी अलंकृत केले गेले आहे. जी काही शिल्प आपल्याला पाहायला मिळतात ती सगळी या लेणीतच पाहायला मिळतात. सम्यक संबुद्धांनी ज्या बोधिवृक्षाखाली पिंपळ वृक्षाखाली ज्ञान प्राप्त केले त्या पिंपळ पानाचे अंकन प्रत्येक शून्यागाराच्या बाहेर अंकित केले गेले आहे, ज्याला बौद्ध स्थापत्यशास्त्रानुसार चैत्य गवाक्ष संबोधित केले जाते. प्रत्येक खोलीच्या बाहेर समण परंपरेतील शिल्पांची गुंफण करून हे विहार लेणे सजवले गेले आहे. खास करून प्रमाणबद्ध जाळीदार खिडक्या पाहण्यासारख्या आहेत. सम्यक संबुद्ध बोधिसत्व, स्त्री बोधिसत्व या शिल्पांचे नसणे म्हणजे महासांगिक पंथाचा इथे वास्तव्य नसणे असे संकेत करते. पण सर्व लेणी समूहातून
रंगकामाचे काही अंश शिल्लक असलेले व त्या अवशेषांवरून हे समजण्यास मदत मिळते की किंवा पुष्टी मिळते ती की रंगकामातून भित्तिचित्रातून उपलब्ध जागेतून महासांगिकांनी आपल्या मान्यता मानवीय स्वरूपातील सम्यक संबुद्ध बोधिसत्व यांचे रंगकामांचे किंवा चित्रांमार्फत या लेणी समूहातून त्यांना अंतर्भूत करून घेतले असणार यात शंकाच नाही. आदरणीय भदंतांच्या वास्तव्याच्या विहार लेणीला लागूनच एक आटोपशीर चैत्यगृह आहे, ज्यातून कधीकाळी सम्यक संबुद्धांच्या प्रती आदर व्यक्त केले जात असे, पूजन केले जात असे. चैत्यगृह, विहार लेणे व सर्वच लेणी समूह पश्चिम दिशेला तोंड करून असल्याने पावसाच्या माऱ्याने सर्व लेण्यांचे फसाड्याचे काम म्हणजे समोरील कलाकुसरीचे दगड गळून पडून काळ ओघात पडझड होऊन ते सर्व नष्ट झाले आहेत. आता या लेण्या त्यांच्या शेवटच्या काळात आहेत. ऊन, वारा, पावसाने या लेण्यांना आता जीर्ण अवस्थेला पोहोचवले आहे. निसर्गातील नीरव शांतता अनुभवत गतकाळातील या लेणीचे वैभवाची कल्पना करत आपण पुढच्या लेणीत येऊन पोहोचतो. या लेणीत प्रवेश करण्याची वाट इथल्या पायऱ्या मागच्या काही शतकात वारंवार आलेल्या भूकंपामुळे इथले प्रस्तर वाळू मिश्रित असल्याने तुटून गेले आहे. या लेणीपर्यंत पोहोचणे व या लेणीला अभ्यासणे खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण या लेणीतून समण संस्कृतीचे मौलिक पुरावे उपलब्ध आहेत. लेणीच्या समोरील ओसरीचा भाग तुटला असून लाकडी दरवाजा बसवण्यासाठीच्या खुबणीवरून हे लक्षात येते की प्रवेश करण्याची जागा कुठून होती. लेणीत वास्तव्य करणाऱ्या भदंतांना काही काळ बसण्यासाठी धम्मचर्चा करण्यासाठी इथे आसन पेढीची व्यवस्था प्राचीन काळातील वास्तुविशारदांनी करून ठेवली आहे. पहिल्याच शून्यागाराच्या समोरील दर्शनी भागावर चैत्य गवाक्षाचे अंकन आहे. द्वारपट्टी आणि चैत्य गवाक्षांच्या बरोबर मधोमध एक अर्धउटावातील शिल्प आहे. हे स्त्री शिल्प समण संस्कृतीतील अत्यंत महत्त्वपूर्ण शिल्प आहे, जिला चुकीच्या पद्धतीने आज गजलक्ष्मी असे संबोधित केले जात आहे. गजलक्ष्मीचे शिल्प ज्या शिल्पावरून प्रेरित होऊन तयार केले गेले आहे तेच हे शिल्प होय. विष्णुपत्नी लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी ज्या शिल्पाच्या प्रभावातून निर्माण झाले आहे ते हेच शिल्प होय. पश्चिम भारतात गजलक्ष्मीचे अंकन आपल्याला कुठेच पाहायला मिळत नाही. समण संस्कृतीत लेण्यातून सृजनतेचे प्रतीक असलेले सुजलामतेचे भूमातेचे हे प्रतीक आहे. तसेच बौद्ध शिल्पशास्त्रानुसार या शिल्पाला सिद्धार्थ गौतम यांच्या जन्माच्या वेळेस शुद्धोधन पत्नी महामाया यांना पडलेल्या स्वप्नशिल्पांच्या पैकी
एक म्हणून सम्यक संबुद्ध यांचे अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी या शिल्पाची निवड करण्यात आली आहे। पहिल्यांदा औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या कन्नड इथल्या पितळखोरा लेणीतून या शिल्पाचे अंकन केले गेले आहे। नंतर ठणाळे व इतर लेण्यांतून बुद्धांचे अस्तित्व प्रस्थापित करण्यासाठी या शिल्पाचे अंकन केले गेले आहे। पूर्ण विकसित झालेल्या उमळलेल्या कमळपुष्पाच्या 8 पाकळ्यांच्या अधिष्ठानावर पद्मासनात अथवा स्थानक म्हणजे उभ्या अवस्थेतून या स्त्री शिल्पाला उत्कीर्ण केले गेले आहे। स्त्रीच्या दोन्ही हातातून देठासह कमळपुष्प व दोन्ही बाजूस 2 हत्ती आपल्या सोंडेतून कुंभाने जलवर्षाव करणारे हे शिल्प प्रथमच बौद्ध शिल्पातून मांडण्यात आले व 6व्या शतकात वैष्णव पंथाने या शिल्पाला स्वीकारून आपलेसे केले आणि त्याला नाव दिले गजलक्ष्मी। वैष्णव पंथातील गजलक्ष्मीचे पहिले शिल्प उत्तर प्रदेशातील ललितपूर जिल्ह्यातील देवगड इथल्या 6व्या शतकात निर्माण केलेल्या दशावतार मंदिरावर पहिल्यांदा स्थापित केले गेले आहे, ना की महाराष्ट्रात। लेणीच्या भग्न झालेल्या ओसरीच्या डाव्या भिंतीवर अत्यंत सुबक असे अर्ध उठावातील युगुल शिल्प आहे, जे की दानदात्यांचे असून ते कोलीय गणाचे प्रतिनिधित्व करणारे आहे। कोलीय म्हणजे आजचे कोळी। कोलीय गणाचा संबंध पाण्याशी येत असल्याने व त्यांचे टोटेम हा मासा असल्याने हे युगुल शिल्पाला माशाच्या अधिष्ठानावर उत्कीर्ण करण्यात आले आहे। मानवशास्त्र असलेले परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म च्या अनुसार भगवान बुद्ध म्हणजे सम्यक संबुद्ध यांची आई महामाया या कोलीय गणातील होत्या। तसेच सिद्धार्थ गौतम यांच्या जीवनाला वळण देणारा प्रसंग, ज्यातून सिद्धार्थ गौतम यांना दिवसा उजेडी गृहत्याग करावा लागतो, तो प्रसंग म्हणजे पाण्याच्या वाटपावरून शाक्य आणि कोलीय यांच्यात निर्माण झालेले युद्ध सदृश्य परिस्थिती। सिद्धार्थ गौतम हे युद्धाच्या विरोधात असल्याने त्यांना गृहत्यागाची देशत्यागाची शिक्षा भोगावी लागते आणि यातून दुःखमुक्तीचा मार्गाच्या शोधार्थ सिद्धार्थ ते सम्यक संबुद्ध यांचा साक्षीदार असलेले कोलीय गणाचे हे महत्त्वपूर्ण शिल्प एका कोपऱ्यात अंकित केले गेले आहे। कोळी समाजातील आजच्या महिला ज्याप्रमाणे पेहरावा करतात त्याच प्रकारचा पेहरावा शिल्पातील स्त्रीने केल्याचे आपल्याला दिसून येत आहे। लयन स्थापत्यशास्त्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या ठणाळे लेणीला सर्वात आधी स्कॉटिश असलेले इंग्रज अधिकारी हेनरी कझिन्स यांनी आपल्या अन अकाउंट ऑफ केव नाडसूर अँड खरसांबले यातून या लेणीला विद्वानांच्या जगतात नव्याने ओळख निर्माण करून दिली। त्यानंतर 1945 मध्ये गह खरे यांनी, 1942 मध्ये मगो दीक्षित यांनी, 1972 मध्ये विद्या दहिजा यांनी, 1981 मध्ये M.N. देशपांडे यांनी व 1984 मध्ये मके ढवळेकर या सर्वांनी विपुल प्रमाणामध्ये लिखाण करून ठेवले आहे। मानवीय मनाला संस्कारित करणाऱ्या या लेणी आज काळ ओघात दुर्लक्षिल्या जात आहेत। आपले कोणतेही योगदान नसलेली मंडळी यावर आपली नावे खडू अथवा ऑइल पेंटने लिहून या लेण्यांना विद्रूप करण्यात आपले मोलाचे योगदान देत आहे। भारतीय पुरातत्व खात्याचे लक्ष नसल्याने इथे वास्तव्यास राहणारी ट्रेकर मंडळी चूल पेटवून आपले जेवण चुलीवर शिजवताना त्यामुळे चुलीच्या धुराने
लेणीला कोजळी पकडते व तिचे आयुष्यमान कमी करते। किल्ल्याचे संवर्धन करणारी मंडळी लेण्यांच्या बाबतीत दुजाभाव करताना दिसून येतात। किल्ले जसे आपले शौर्याचे प्रतीक आहे, तसेच लेण्या आपल्या संस्कृतीचे, अध्यात्माचे सर्वात हजारो वर्षापूर्वीचे प्रतीक आहे, जे आपण सर्वांनी भारतीय नागरिक म्हणून त्या प्राणपणाने संवर्धन आणि जतन करणे आवश्यक आहे।